मिळाली। प्रचंड मेहनत करत असताना स्पर्धा तिसऱ्या दिवसापर्यंत येऊन पोहोचली। परंतु आजच्या दिवसामध्ये ज्यांचा वाढदिवस आहे, क्रिकेटच्या खेळावर अगदी निस्सीम प्रेम करणारे व्यक्तिमत्व म्हणजे बिलालबाई, त्यांचा आज वाढदिवस आहे। शारीरिक दुखापतीमुळे त्या क्रिकेटच्या खेळापर्यंत या क्रीडांगणापर्यंत ते पोहोचू नाही शकले, परंतु त्यांना देऊया पुढील वाटचालीसाठी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने खूप साऱ्या शुभेच्छा। तुम जियो हजारों साल, साल के दिन हो 50,000। हॅपी बर्थडे बिलाल भाई। चला 12वा खेळाडू सर, 1 मिनिट थांबवा। सचिन निलवल संघ 12वा खेळाडू, दोन्ही संघाचा 12वा खेळाडू आमच्यापर्यंत पाहिजे। हा, आणि सुनील सरांचे चिरंजीव हर्ष शिंदे यांचा देखील वाढदिवस आहे, त्यांना देखील देऊया शुभेच्छा। चला सामन्याला होते सुरुवात। एक मोठी लढत, एक बिग फाईट, विक्रांत विरुद्ध सचिन 11 संघ। गोलंदाजी मार्ग होतोय, अच्छे चांगला चेंडू, बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये। माथेरानपासून दूरवर जाऊन माथेरानच्या क्रिकेटच्या नावाने हा खेळणारा खेळाडू अजय बसमा स्ट्राइक वर आहे। गोलंदाजी मार्ग होतोय सुहास पवार, आपल्या नेहमीच्या संघामध्ये तो पुन्हा एकदा दाखल झालाय सुहास पवार। गोलंदाजी मार्ग वर समोर अजय बसमाचं आव्हान, चेंडू त्याला फक्त विरकावून दिलाय, क्षेत्ररक्षक नाहीये तिथे, क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे जाणार। शेवटच्या क्षणाला चेंडूला अडवण्याचा प्रयत्न निश्चित झालाय, आपल्या संघाची निश्चित धावा त्याने वाचवल्या, 2 धावा। गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज, ही सामना देखील फार अगदी शेवटच्या चेंडू पर्यंत जाईल, यात तीळ मात्र शंका नाहीये। चेंडू हवे ते पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहे, परंतु त्याच्यापासून भरपूर दूर राहिला। दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न, तू मी तू, अगदी नाही म्हटलं तर अजय बसमा अर्ध्या स्विच खेळपट्टीपर्यंत गेला होता। दोन्ही सगळे अगदी तगडी लढत असेल, दोन्ही संघांना माहिती आहे विजयाच्या दिशेने जायचंय, पण तो क्रिकेटचा नियम आहे, कोणाला तरी जिंकावा लागेल आणि कोणाला तरी पराभवाला सामोरं जावं लागेल। हा विजय आणि पराभवाचं सारं काही गुलदस्त्यामध्ये। गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज, अतिशय चांगला चेंडू, गोलंदाज आपली रणनीती आखतोय। तीन धावा धावफलकावर। तेजस कदम ज्यांनी अप्रतिम झेल पकडला ते आमच्या गुणलेखनाच्या भूमिकेमध्ये आमच्या मध्ये जोडले गेले। अतिशय चांगला चेंडू, त्याचा समाचार घेता क्षेत्ररक्षण थोडं खराब होतंय, विजय चेंडूच्या दिशेने, अजूनही चेंडू त्याच्या हातात आहे, धावची होण्याची संभावना, आणि विकेट, एक विकेट मैदानाच्या बाहेर जाते। ही गोल्डन विकेट असेल, अजयला मात्र परतावा लागेल, जड पावलांनी मैदानाच्या बाहेर। दोन्ही संघांच्या बाबतीत एक गोष्ट निश्चित गुणलेखक सर सांगू, माथेरानच्या क्रिकेटच्या अंगणामध्ये या संघांनी 2-2 विजय संपादन केले। 2024 चा इतिहास जर पाहिला तर माथेरानच्या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये विक्रांत संघाने सलग 3 वेळा विजय संपादन केलाय, आणि ती विजयाची हॅट्रिक विक्रांत संघ या स्पर्धेमध्ये करणार का? कारण नकळतपणे बंड्या बॉयज संघ विजयाच्या दिशेने पुन्हा एकदा पाऊल वाट करणार, कारण की 2025 चा जर इतिहास पाहिला तर बंड्या बॉयज संघ विजयापासून भरपूर दूर आहे, आणि आपल्या स्पर्धेमध्ये विजेते स्थान करणार का? सारे काही गुलदस्त्यात आहे। जाऊया मैदानाच्या दिशेने, गोलंदाजी मार्गवर आहे सुहास, एक विकेट मैदानाच्या बाहेर गेले। नवीन खेळाडू आलाय सचिन। शांत क्रिकेट, सूर्यनारायण आग ओकतोय, गोलंदाज मार्कवर आहे सुहास, समोर आव्हान असेल अजय पाटील। अतिशय चांगला चेंडू, ब्लॉक होल मध्ये चेंडू मारला होता, पण चेंडू अगदी निघून गेला पाठीमागच्या साईडला। 4 धावा येत आहेत, या 4 धावेने धावसंख्या धावफलकावा लागल्या 8 धावा। 8 धावा धावफलकावा लागल्या। गुणलेखक सर, आम्ही सुरुवातीच्या सामन्याला पाहिलं होतं की नशिबाची साथ होती, विजयाचं समीकरण काहीच गुलदस्त्या होते। जेव्हा मुकद्दर संघ क्षेत्ररक्षण करत होता, अगदी सीमारेषेच्या पलीच्या जवळ असलेल्या खेळाडूने स्ट्राइक एंडला चेंडू फेकला आणि फलंदाजाला धावचीत बाद केलं, त्याच नंतर
तोच घटनाक्रम आपल्याला मंड्या बॉईज संघाच्या क्षेत्ररक्षणामध्ये पाहायला मिळाला. नॉन्टॅगेनला तनिष बर्गेने फेकलेला चेंडू आणि फलंदाजाला बाद व्हावं लागलं. पण तो विजय कोणाचा हा मात्र गुलदस्त्यात राहिला. पण तो शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेला सामना मायबाप प्रेक्षक वर्ग जो युट्यूबच्या माध्यमातून पाहतोय. धावसंख्या धावफलकावर लागल्यात 8 धावा. 8 दुसऱ्या धावेला आउट झालाय. 12वा खेळाडू तुमचा आहे. यस, ग्रॅज्युएशन केलंय आणि गणित विषयामध्ये 35% पास झालाय तो. ग्रॅज्युएशन झालंय गणित विषयामध्ये 35% पास झालाय तो. चला जाऊया मैदानाकडे. गमतीचा भाग आहे मित्रांनो. क्रिकेटचा खेळ आहे. गमती जमती होल्याच पाहिजेत. आपल्या गावचा क्रिकेट आहे. गोलंदाजी मार्ग होतोय एक वेगवान गोलंदाज जीत रोजारियो. अतिशय चांगला चेंडू अगदी हळूवारपणे फेकला. गोलंदाजा हाच गोलंदाज माथेरानपासून दूरवर जात असताना अगदी रायगड प्रीमियर लीग मध्ये देखील तुम्हाला सीझन 2 मध्ये पाहायला मिळाला. त्याच्या साथीला अजय बसमा देखील तेवढीच तगडी फलंदाजी आणि गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळाला. पण तो याच क्रीडांगणाने त्यांना घडवलं. याच क्रीडांगणातून ते घडले. चांगला चेंडू तो पंचांकडे साथ मागितले पण तो पंचांचा आता आकाशाकडे परतावा लागेल. सचिनला देखील दुसरी विकेट मैदानाच्या बाहेर जाते. सचिनला देखील आउट व्हावं लागतंय. बॅट्समन आउट होतोय. ही दुसरी धक्का असेल सचिन 11 संघाला. 2 विकेट मैदानाच्या बाहेर जातात. काहीशी नाजूक परिस्थिती आहे पण या परिस्थितीत देखील या खेळपट्टीवर कोणाला तरी थांबावं लागेल. आयकॉन खेळाडू अजूनही खेळपट्टीवर उभा आहे आणि त्याला देखील तशा प्रकारची साथ द्यावी लागेल. विक्रांत संघ विजयाच्या दिशेने जाण्याचा निश्चित प्रयत्न करेल पण सचिन 11 देखील सहजासहजी पराभव स्वीकारणार नाही आणि विक्रांत संघाला मेहनत करून हा विजय संपादन करावा लागेल. यासाठी दुसऱ्या सत्राची देखील वाट पाहावी लागेल आपल्याला. पण तो क्रिकेटच्या मध्ये आपण म्हणतोच की विजयाचे निश्चित कुणाचा असेल हा गुलदस्त्यात असलं हे स्वप्न साऱ्यांनी पाहिलं. या चमकत्या ट्रॉफ्यांना स्पर्श कोण करणार यासाठी सुरू असलेला हा संघर्ष स्वप्न साऱ्यांनी पाहिले पाहिजे. रात्रीच्या साखर झोपेमध्ये साऱ्यांना स्वप्न पडतात. स्वप्न पाहिजे झाली तर जागेपणी पहा. आम्ही तर म्हणतो अनिल अंबानीने स्वप्न का पाहावं. अनिल नाईकडेने पण स्वप्न पाहिलं पाहिजे. जाऊया मैदानाच्या दिशेने. गोलंदाज यार अतिशय चांगला चेंडू हवे ते पहिला चेंडूवर विकेट मैदानाच्या बाहेर जाते. 0वर बाद होतोय फलंदाज. तिसरी विकेट मैदानाच्या बाहेर. काहीशी नाजूक परिस्थिती असेल सचिन 11 संघाची. तू चल मी आलोच. चला बॅट्समन लवकर, फार वेळ होतोय. स्पर्धेचा अंतिम दिवस आहे. आयोजकांची प्रचंड मेहनत करत असताना ही स्पर्धा अगदी नेटाने तिसऱ्या दिवसापर्यंत येऊन पोहोचले. बंड्याबाई चषक 2025 सुवर्ण पर्व 10व पॉवर्ड बाय दिशा क्लासेस यांच्या माध्यमातून सुरू असलेली स्पर्धा. नवीन फलंदाज जातो नितेश. परंतु आयकॉन खेळाडूच्या साथीने कोणी उभं राहायला तयार नाहीये. कुणाला तरी थांबावं लागेल. आम्ही नेहमीच म्हणतो छत्री पावसाला थांबवू शकत नाही परंतु पावसात थांबण्याचं बळ तुम्हाला निश्चित देऊ शकतं आणि तशाच प्रकारे तुम्हाला थांबावं लागेल. त्याची साथ द्यावी लागेल. गोलंदाज तयार. जीत रोजारियो गोलंदाजी मार्कवर. जे चांगला चेंडू. विक्रांत संघाची जमेची बाजू जर असेल तर क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजी या जोरावर विजयाच्या दिशेने जाणार का विक्रांत संघ. कारण आम्ही मगाशी सांगितलं 2024 मध्ये माथेरानच्या टेनिस विश्वावर सलग 3 वेळा विजय संपादन करणारा हा विक्रांत संघ विजयाची घोडदौड कायम ठेवणार का. कारण की त्याच्या समोर असलेला सचिन 11 संघ या वेळेला 2 वेळा विजय संपादन केलाय. तो त्याच्याशी दोताण करणार का. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. बॅटच्या रडार मध्ये चेंडू आला नाहीये. लागला असेल तर पाणी घेऊन जा. पाणी घेऊन जा. पाणी.
माणूस नावाच्या कोपऱ्यामध्ये मन नावाचा कोपरा असतो. असंख्य गोष्टीचा खजिना इथे असतो. काही स्वप्न पूर्ण झाल्याचा आनंद असतो तर काही स्वप्न अपूर्ण असल्याचा गंध इथे दळवतो. आठवणीचा खेळ रोज चालू असतो. याच खेळात आपण मात्र सर्व काय हरून बसतो. परवा नसते कोणाला जो तो आपल्या गरजा भागवत असतो. मन नावाचा कोपरा मात्र आशेच्या हिंदोळ्यावर जगत असतो. अवघड जरी असला तरी कठीण मात्र नक्की नसतो, कारण की मन नावाचा कोपरा मात्र आशेच्या हिंदोळ्यावर जगत असतो. युट्यूबवर पाहत असलेल्या प्रेक्षक वर्गाला हाय मनोरंजन होतं. मैदानावर लाईव्ह आपण पाहतोय, पण तो खेळ का थांबलाय याकडे त्यांचं लक्ष जाऊ नये यासाठी आम्ही हा केलेला अप्रत्यक्षपणे प्रयत्न. या षटकामध्ये अजूनही आमचे गुणलेखक तेजस कदम सांगतात की एकही धाव आली नाहीये. या स्पर्धेचं निर्धाव षटक येणार का, पण तो म्हणतो गोलंदाज मला वाटतं गोलंदाज तयार. चेंडू हवेत आहे, क्षेत्राच्या चेंडूच्या खाली आणि 3 विकेट मिळाल्यात. मेडन विकेट देखील आले आणि पाहुणे इथे उपस्थित होत आहेत. पाहुणे जसे जसे जवळ येतील त्यावेळेला आम्ही त्यांची निश्चित नावे घेऊया. हा अनुज पार्टेने वार प्रचंड मेहनत करत असताना कालची जेवणाची व्यवस्था आमची केली आणि त्याचबरोबर तनुज शिंदे आणि आज देखील मयूर सर नाही म्हटलं तर त्यांनी तो निर्णय घेतलेला आहे. आज चुकल ते आपण हा जेवणाचं काम त्यांच्याकडे बंड्याभाई संघाने प्रत्येकाने वाटून घेतलेले आहे. पण तो आपण पाहतोय या स्पर्धेचे सर्व अगदी नाही म्हटलं तर बंड्याभाई संघ आणि बंड्याभाई संघाच्या पाठीराख्याच्या पाठीशी अगदी खंबीरपणे जे उभे राहतात ते योगेश जाधव दिशा क्लासेसचे पॉवर्ड बाय दिशा क्लासेस. योगेशजी जाधव सर इथे उपस्थित होतात. त्यांच्या साथीला आहेत सागर पाटील, त्याबरोबर माथेरान नागरी सहकारी पतसंस्थेचे माजी सभापती हेमंत पवार साहेब, त्याचबरोबर साजिद भाई आणि आमचे अगदी या क्रिकेटला धर्म मानणारे किरण पेमारे हे सारी मंडळी इथे उपस्थित होते. या सर्वांचं करूया स्वागत. बंड्याभाई चषक पॉवर्ड बाय दिशा क्लासेस यांच्या माध्यमातून सुरू असलेल्या स्पर्धेमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. जाऊया मैदानाच्या दिशेने. फटका पोहोचतोय का, क्षेत्ररक्षक भरपूर दूर आहे, एसटीच्या चेंडूच्या दिशेने जाणार. चेंडू अजूनही उचलला नाहीये. आता नवीन फलंदाज आला अविनाश वाघ. अविनाश वाघ साठी ही खेळपट्टी हे क्रीडांगण नवीन नाहीये. माथेरानच्या पर्यटन स्थळावर असलेला सनसेट पॉइंट आणि सनसेट पॉइंट हाकेच्या अंतरावर असलेलं वाघाची वाडी तिथून बिलॉंग करणारा हा खेळाडू आणि तो मात्र स्ट्राईक वर जागा झालाय. आता सचिन लिवळे संघाची जशा प्रकारची नाजूक परिस्थिती आहे त्याचा विचार करता हा अविनाश वाघला फलंदाजी करावी लागेल. फक्त चेंडूला दिशा दिल्या क्षेत्ररक्षक आहे, चेंडू उचललाय, फेकलाय देखील, पण तो एकच धाव मिळते. मी सुरुवातीला सांगितलं आणि विकास नांदणे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलं होतं. ते 500 रुपयाचं पारितोषिक तनिष बर्गेला दिलं जात आहे. अतिशय चांगली गोलंदाजी सुहास पवारची. तो गोलंदाजी मार्ग सज्ज होतोय. आता पाहतोय आपण गोलंदाज देखील आयकॉन आहे आणि आयकॉन फलंदाज जोडी आहे, पण तो कुठल्या प्रकारचा मोठा फटका मारण्याची संधी सुहास पवारच्या गोलंदाजीवर भेटत नाहीये. धावसंख्या धावफलकावर लागल्यात 10 धावा. 10 धावा धावफलकावर आहेत. अतिशय चांगला चेंडू, टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहिला. बॅट अँड बॉलचा संपर्क करण्यात आला आणि त्या चेंडूची सांगता होते. मी सुरुवातीला तेजस सर सांगितलं विक्रांत संघाची जमेची बाजू जर असेल ना तर गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या जोरावर विजयाच्या दिशेने जाईल का. असे चांगला चेंडू, क्षेत्ररक्षण नाहीये तिथे, तो वेगाने चेंडूच्या दिशेने जातोय, पण तो एकाच धावे समाधान. दोन्ही फलंदाजांनी निर्णय घेतला की सुहासच्या गोलंदाजीचा कुठल्या प्रकारचा मोठा फटका मारून समाचार घ्यायचा नाही. या षटकानंतर एखादा गोलंदाज मिळेल त्यावर मात्र निश्चित हल्ला करूया हा मनसुबा असला पाहिजे आणि तेच करतायत ते दोन्ही फलंदाज. परंतु गोलंदाजी तितकीच चांगली राहिली ती सुहास पवारची आणि त्याला देखील हे क्रीडांगण नवीन नाहीये. हा बंड्याभाई संघाचे खेळाडू सर्वांना विनंती असेल की आपण समालोचन कक्षाच्या दिशेने यायचंय. बंड्याभाई संघाचे सर्व खेळाडू, सर्व पाठीराखे
आपणा सर्वांना विनंती आहे, आपण सर्वांनी यायचंय. योगीजी जाधव आपण इथे उपस्थित राहिलात त्याबद्दल आपलं हार्दिक स्वागत. हा प्रेक्षक जेल साठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. एक फक्त जयराज बर्गे यांना मिळालेलं आहे, त्यातले पण 100 रुपये आज खर्च झालेत. आज देखील त्याचे प्रायोजक आहेत रोहित बिरामणे. फक्त प्रेक्षकांसाठी ते 500 रुपयाचं जेल असेल, प्रेक्षक जेल. आणि या स्पर्धेला उपस्थित राहत आहेत हैदरबाई, त्याचबरोबर वसीम भाई. आपलं मनापासून हार्दिक स्वागत. फटका फसतोय का आणि लगातो 6 षटकार. बऱ्याच उशिरानंतर ही सामना जसा सुरू झाला ना गुणलेखक सर, त्यानंतर आलेला हा मोठा फटका. 6 धावा धावफलकावर. धावफलक लागतोय 17 धावा धावफलकावर. अक्षय गोलंदाजी मार्कवर आहे. फटका फसला, चेंडू हवेत आहे, फलंदाज बाद. एक गोल्डन विकेट मैदानाच्या बाहेर. जे वादळ घोंगावणार होतं त्या वादळाला शांत करण्यामध्ये यशस्वी झालाय तो आयकॉन खेळाडू अक्षय पवार. किरण पवार यांचे छोटे बंधू. नाही म्हटलं तर गुणलेखक सर, या महाराष्ट्रामध्ये पवार या नावात थोडस जपून बोलावं लागतं. आणि टेनिस दिवसामध्ये आपण पाहतोय अक्षय पवार, किरण पवार, सुहास पवार, अगदी पवारच. चला नवीन बॅट्समन गेलाय. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. चांगला चेंडू समाचार घेतला, क्षेत्ररक्षक आहे तिथे. धावफलक अगदी मंदावलाय. 18 धावा धावफलकावर लागल्यास. चौथं षटक मार्गस्थ होतंय. 18 धावा फक्त धावफलकावर लागल्यात. काहीशी नाजूक परिस्थिती असेल, याही परिस्थिती म्हणजे अविनाश वाघ आणि त्याच्या साथीला जर एखाद्याने साथ दिली, धावा निश्चित उभ्या राहू शकतात. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. समोर आव्हान असेल अविनाश वाघेचं. फटका पुन्हा एकदा फसलाय 16 चेंडूच्या खाली. बराच उशीर चाचपटत खेचलेला अविनाश वाघ देखील परततोय. काहीशी नाजूक परिस्थिती होती. धावसंख्या धावफलकावर लागल्यात 18 धावा आणि चौथं षटक मार्गस्थ आहे. हाच तो सचिन इलेव्हन संघ आहे की अगदी फलंदाजी करत असताना 50च्या धावांच्या पलीकडे जाणारा सचिन इलेव्हन संघ क्रिकेटच्या दुनियेमध्ये आपण पाहतोय. असा प्रकारचा घटनाक्रम येतो देखील, परंतु तो गोलंदाजी करत असताना ज्या पद्धतीची गोलंदाजी होईल त्यावर देखील लक्ष द्यावं लागेल. कारण संदीप वीर सारखा एक वेगवान गोलंदाज आहे. अविनाश वाघची देखील एक भेदक गोलंदाजी आहे. हा जेटी बाई विक्रांत संघाचे पाठीराखे इथे उपस्थित होतात, त्यांचं देखील आयोजकांच्या वतीने हार्दिक स्वागत. मॅचची गाडा फलंदाज बाद. पहिली 0 परतावं लागतंय. अर्धा संघ तंबूच्या आश्रयाला. धावसंख्या तिथे स्थिरावले. मला वाटतं षटक घोषित झालं. धावसंख्या धावफलकावर लागल्यात 18 धावा. काहीशी नाजूक परिस्थिती आहे सचिन इलेव्हन संघाची.
चला फार वेळ होतो, विक्रांत संघ क्षेत्ररक्षण लावून घ्या. बंड्याभाई चषक 2025 सुवर्ण वर्ष 10वा पॉवर्ड बाय दिशा क्लासेस यांच्या माध्यमातून सुरू असलेल्या स्पर्धेचा अंतिम दिवस मेगा फायनल डे. या अगोदरच्या सामन्यामध्ये आयोजकांनी विजय संपादन केलाय. त्यांच्या आशा देखील पल्लवित झाल्या असतील की आपणच आयोजित केलेल्या स्पर्धेचा विजेतेस्थान आपल्याला मिळणार का. पण तो समोर सामना सुरू असलेला आपण पाहतो. एका बाजूला विक्रांत, दुसऱ्या बाजूला आहे सचिन 11 संघ. पहिली फलंदाजी करत असताना सचिन 11 संघाची काहीशी नाजूक परिस्थिती. 7 गडी तंबूच्या आश्रयाला असताना धावसंख्या धावफलकावर लागल्यात 18 धावा. शेवटचे षटक मार्ग सुटतोय, गोलंदाजी मार्ग येतो विजय. आणि त्याच्या समोर आव्हान असेल योगेश याचं. 6 चेंडू मध्ये किती धावा खर्च केल्या जाणार. आणि विजय हा एक भेदक गोलंदाजी आहे, वेगावर स्वार होणारा गोलंदाज आहे. तो मात्र सज्ज होतोय. समोर योगेशचं आव्हान. चांगला चेंडू, त्याचा समाचार घेत असताना कुठल्याही प्रकारची धाव घेतली नाहीये. मोठे फटके मारावे लागतील योगेशला देखील माहिती आहे. पण या क्रीडांगणावर त्याच्या बॅटिंगने देखील मोठे मोठे फटके आलेले आहेत. आणि आमचे गुणलेखक सांगतात की गोलंदाजी इतकी चांगली राहिली की अजूनही शेवटच्या षटकापर्यंत आलाय, पण तो व्हाईट बॉल अजूनपर्यंत आलेला नाही. याला म्हणतात गुणलेखक. अतिशय चांगला चेंडू, बॅट अँड बॉलचा संपर्क नाही. निधाव चेंडूची सांगता होते. विजय आखाडे गोलंदाजीच्या जीवावर तर माथेरानपासून दूरवर केपीएल संघामध्ये केपीएलच्या माध्यमातून झालेल्या स्पर्धेमध्ये देखील दाखल झाला होता. विक्रांत संघाची जोडी म्हणावी गेली जीत आणि विजय. 18 धावा धावफलकावर. धावफलक तिथे स्थिरावलाय. कार्पेट चेंडू ट्रॅव्हल होतोय. बऱ्याच उशिरानंतर आलेला हा चौकार. या 4 धावेने धावसंख्या धावफलकावर लागतील 22 धावा. 22 धावा धावफलकावर लागतायत. दुपारच्या सत्रामध्ये नाही म्हटलं तर माथेरानचे बराच प्रेक्षक वर्ग या क्रीडांगणाकडे दाखल होईल. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. असे चांगला चेंडू, क्षेत्ररक्षक आहे तिथे, पण तू एका दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का. आणि विजयने एकच धाव मिळाले. 23 धावा धावफलकावर. 8वी विकेट तंबूच्या आश्रयाला जाते. नवीन फलंदाज जातोय रामदास. शेवटचं षटक मार्ग असतं. शेवटच्या षटकातील काहीशा चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. असे चांगला चेंडू, अलाउंड द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल होतोय. शाही चेंडूच्या दिशेने चेंडू उचलला. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न, धोक्याची घंटा होईल का. अजूनही तिसरी धाव घेणार. कारण की आम्ही नेहमीच म्हणतो तुम्ही हाताची पाण्याला थांबवू शकत नाही, तर यांना धावा घेण्यापासून कोणच रोखू शकत नाही. 1 शॉट, 2 धावा आल्यात. पंचवीस धावा धावफलकावर. आणि सचिन 11 संघाची शेवटची फलंदाज जोडी खेळपट्टीवर दाखल होते. आणि शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू मार्गस्थ होईल विजय गोलंदाजी मार्कवर. आणि षटक घोषित झाले. 30 चेंडूचा खेळ झाला. धावसंख्या धावफलकावर लागल्या 25 धावा. येणारे चेंडू असतील 30 आणि विजयासाठी धावा कराव्या लागतील 26 धावा. जशी होईल सामन्याला सुरुवात. मायक्रोफोन मध्ये थोडासा बदल होईल. खोपोली पासून प्रवास करून आलेले आमचे मयुरेश कांबळे सर यांचा आवाज आपण ऐकूया. मी मात्र थांबतो, तुम्ही मात्र थांबू नका. पाहत राहा, ऐकत राहा हा थरार क्रिकेटचा. धन्यवाद.
हॅलो हॅलो विक्रांत खेळाडू कक्षामध्ये आपण बसा. विक्रांत 11 आपण खेळाडू कक्षामध्ये बसा. थँक्यू सो मच अनिलजी नाईकडे आणि त्याचबरोबर मयुरजी कदम. सगळ्यांचं पुन्हा एकदा आपण स्वागत करूया. बंडा बॉय चषक 2025 हे 10वं पर्व आपण एन्जॉय करतोय अंतिम दिवसामध्ये. चौथी क्वार्टर फिनाले आणि 30 चेंडू मध्ये आता टार्गेट सेट केलं विक्रांत 11 या टीम समोर 26 धाव संख्येचं. चला विक्रांत 11 आपण डगआउट मध्ये येऊन बसा आणि बॅट्समन आपले पाठवा. बघा वेळ जास्त घेऊ नका, थोडा स्पीड अप करा. सुहास पवार आणि त्याचबरोबर अक्षय पवार आपण बघतोय. दोन्ही पवार बंधू, पवार फॅक्टर या मॅच मध्ये याचा आयकॉन. आणि समोरच्या टीम मध्ये आपण बघतोय अविनाश वाघ आणि अजय पाटील बेळगावीचा खेळाडू याचा आयकॉन. सगळ्यांनीच निराश केलं खरं तर पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना. 30 चेंडू 26 टार्गेट सोपं टार्गेट आहे, परंतु ते कठीण करायचं असेल ना तर निरंतर विकेट्स तुम्हाला या सत्रामध्ये घ्याव्या लागतील. सुहास पवार आणि अक्षय पवार ही जोडी लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन. अगदी ठाणे जिल्ह्यातून कल्याण शहरातून दाखल झाले सुहास पवार या माथेरान नगरीमध्ये. आणि जितक्या मोठमोठ्या स्पर्धा तुम्ही माथेरानमध्ये बघताना त्या वेळेस सुहास पवार तुम्हाला नक्कीच बघायला मिळत असतो. आज त्याचा खेळ देखील चांगला राहिला. 2 षटकांमध्ये चांगली कामगिरी त्याची. पहिल्या षटकामध्ये त्याने 8 धावा खर्च केल्या, दुसऱ्या षटकामध्ये त्याने 3 धावा खर्च केल्या. विकेट्स त्याला मिळाले नाही, परंतु तेजसला जीत खोतला मला असं वाटतं, जीत रोजारी याला मला असं वाटतं 3 विकेट्स. आणि त्याचबरोबर अक्षय पवारला 3 विकेट्स मिळाल्या. आणि जीतचं मॅडन षटक देखील आपण बघितलं. सेमीफायनल यानंतर सुरू होतील. पहिलीच मॅच गोल्डन स्टार आणि जय मल्हार. मी दोन्ही टीमच्या कॅप्टनला इन्व्हाइट करतो की आपण टॉस साठी आमच्या टॉस बॉक्स मध्ये यायचंय. मयूर सर थोडं थांबवतो. बंडाबाई चषक 2025 सुवर्ण पर्व 10व पॉवर्ड बाय दिशा क्लासेस. या स्पर्धेची पहिली सेमीफायनल एका बाजूला असेल गोल्डन स्टार, दुसऱ्या बाजूला असेल जय मल्हार संघ. दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती आहे नाणेफेकीसाठी यायचं. मयूर सर. अविनाश वाघ आला बॉलिंग करण्यासाठी. पहिलाच बॉल यॉर्क लाईनचा चेंडू. मी सुरुवातीलाच उल्लेख केलाय की सातत्याने विकेट्स तुम्हाला घ्याव्या लागतील, इकॉनॉमिकल टाकावे लागतील, कारण 30 चेंडू 26चं टार्गेट आहे. सोपं टार्गेट आहे. दोन्ही आयकॉन फलंदाज सलामीला बघायला मिळतात आपल्याला. एका बाजूला सुहास पवारला आपण बघतोय आणि दुसऱ्या बाजूला अक्षय पवारला आपण बघतोय. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन. आणि पहिलाच डॉट बॉल आलाय. अविनाश वाघ. क्रिकेटमध्ये काहीही घडू शकतं. येते दांडीगुल. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. आणि सुहास पवार एक मोठी विकेट मिळतीये अविनाश वाघला. संतोषजी शेलार यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण हा टॉस इथे संपन्न करावा. पहिली सेमीफायनल गोल्डन स्टार आणि त्याच्या विरोधामध्ये जय मल्हार. हा सामना आम्ही तुमच्या समोर थोड्याच वेळात घेऊन येणार आहोत. पहिली उपांत्य फेरीचा सामना, त्यानंतर तुम्हाला बंडा बॉईज आणि त्यांच्या विरोधामध्ये या मॅच मधून जो जिंकेल तो सामना तुम्हाला एन्जॉय करता येईल. आणि त्यानंतर मग मेगा फायनल. सगळ्यांनाच खूप साऱ्या शुभेच्छा. विकेट्स मिळाली. अविनाश वाघला शून्यावरती बाद झालाय. तो सुहास पवार आता बॅटिंग साठी गेलाय. भावेश जोरे. महेश सर थोडं थांबवतो. दोन्ही कर्णधारांना विनंती असेल नाणेफेक झाल्यानंतर निर्णय लगेच द्यायचा आहे.
चला पहिली सेमीफायनल ह्या बंड्याबाई चषकाची पाहुणे संतोषजी शेलार यांच्या हस्ते नाणेफेक मागे या. एका बाजूला असेल गोल्डन स्टार, दुसऱ्या बाजूला असेल जय मल्हार संघ. संतोषजी शेलार यांच्या हस्ते नाणेफेक होते. कॉल कोण करते? नाणेफेक जिंकले आपला निर्णय का? बॉलिंग गोलंदाजी करत असताना आपल्या संघामध्ये आयकॉन खेळाडू अमित नाईक, आयुब शेख. दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा. जास्त वेळ घेणार नाही, सामना सुरू आहे. मयूर सर कंटिन्यू. हलकीशी अपील आणि आणखी एक विकेट. अविनाश वाघने सलगचे 2 विकेट्स मिळून या सामन्यामध्ये जान निर्माण केली आहे. या सामन्यामध्ये कुणी जिंको, भाग्यश्री बॅगचे प्रोप्रायटर आमचे हेमंतजी पवार साहेबांकडून 1000चं कॅश प्राइज कोणी जिंको दोघांना दिलं जाईल. 2 विकेट्स मिळाल्यात. मी सुरुवातीलाच उल्लेख केलाय की लो स्कोरिंग मॅच या नेहमी हाय व्होल्टेज असतात. नेल बॅटिंग फिनिश तुम्हाला अनेक सामन्यामध्ये बघायला मिळेल, परंतु तो मोमेंटम कॅरी फॉरवर्ड आता करावा लागेल. अविनाश वाघने 2 विकेट्स मिळवल्यात. आघाडीचे दोन्ही फलंदाज होते, त्यांना बाद करण्यामध्ये त्याला यश आलं. अजूनही नॉन स्ट्राईक अक्षय पवार जरूर उभा आहे, परंतु एका बाजूने निरंतर विकेट्स घेण्याचं काम मात्र करतोय तो अविनाश वाघ. ऍज अ आयकॉन म्हणून या संघामध्ये का निवड झाली हे दाखवून देणारी गोलंदाजी इथे सुरू आहे. अजय बसमाने जो विश्वास दाखवलाय खरं तर अविनाश वरती, त्या विश्वासाला अद्याप तरी मी म्हणेन सार्थकी त्याने ठरवलंय. जीत गेला बॅटिंग करण्यासाठी इनॅट 4, जीत रोझारियो. आणखी एक माथेरान टीमचा नामवंत खेळाडू जीत गेलाय. आपल्या टीमला जीत मिळून देईल का याकडे आता सगळ्यांच्या नजरा असतील. फक्त 26चं टार्गेट आहे. 2 विकेट्स देखील मिळाल्यात. इथे आडव्या बाटने खेळण्याचा प्रयत्न, आतमधली कडा घेऊन यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावतोय. आणखी एक चांगला बॉल अविनाश वाघचा बघायला मिळतोय. वाघाची वाडी या टीमचा मला असं वाटतं हा खेळाडू आहे अविनाश वाघ. ऍज अ आयकॉन म्हणून माथेरान नगरीमध्ये जो दाखल झालाय. सुंदर गोलंदाजी होत असताना जी काही कमिटमेंट त्याने दाखवली आहे या कमी धावा डिफेंड करण्याच्या दृष्टीने ती पाहणे योग्य बघायला मिळते. एकही धाव नाहीये. 4 चेंडूचा खेळ संपलाय. 2 विकेट्स मिळाल्यात. चांगला बॉल आडव्या बाटने लेग ग्लान्स करायचा होता. शॉट फाईन लेगला मिसफील्ड झाली आणि नशिबाचा चौकार आलाय तो विक्रांत या टीम साठी. चार धावसंख्येने अकाउंट देखील खुलं होत असताना विक्रांत या टीमचं 26चं टार्गेट अजूनही 22 बनवायचे. तिथून सामना जिंकण्यासाठी सुंदर गोलंदाजी खरं तर सुरू आहे, परंतु आपण नेहमीच म्हणत असतो ना की तुमची बॅटिंग आणि बॉलिंग जितकी चांगली पाहिजे ना तितकीच तुमची फिल्डिंग देखील चांगली पाहिजे. आणि ते मिसफील्डचा चौकार आलाय. अविनाश वाघ 4 धावा धावफलकावरती 2 आघाडीचे विकेट्स देखील मिळवतोय. अविनाश वाघ हलक्या हाताने सन्मान देणार असताना कव्हर पॉइंटला डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न वेगाने मी म्हणेन अक्षय पवार त्या ठिकाणी पोहोचतोय. आणि या एका धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचेल. एकूण 5 धावा धावफलकावरती येत आहेत. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 5 धावा धावफलकावरती 24 चेंडू आणि 21 धावसंख्येची अजूनही गरज आहे सामना जिंकण्यासाठी. चला टीम मीटिंग नको प्लीज अजय, टीम मीटिंग घेऊ नका. 24 चेंडू 21 ची गरज आहे. 5 धावा पहिल्या षटकामध्ये आल्या. सुंदर गोलंदाजी अविनाशची. सुरुवातीच्या मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगली कमिटमेंट त्यांनी देखील दाखवली आहे. आणि आता बॉलिंग साठी आला तो संदीप वीर. संदीप आलाय गोलंदाजीसाठी. संदीप देखील एक चांगला खेळाडू आहे, चांगला गोलंदाज आहे. माथेरान नगरी मधला एक स्थानिक खेळाडू. अजय बसमा फिल्डिंगची सजावट करत असताना या टीमला लीड मला असं वाटतं करतोय तो. बॅटिंग करत असताना कोणतीही मोठी धावसंख्या या टीमने बनवलीच नाहीये. 26चं टार्गेट आहे, माफक टार्गेट आहे, परंतु क्रिकेटमध्ये कोणतेही टार्गेट मोठं छोटं नसतं. तुम्हाला अंतिम क्षणापर्यंत फाईट करावी लागेल या सामन्यामध्ये. फाईट तर केली मी म्हणेन अविनाश वाघने, तशीच फाईट येणाऱ्या सगळ्याच गोलंदाजांना करावी लागेल, तरच ही मॅच शेवटच्या मोमेंट पर्यंत जाऊ शकते. हेच करायचंय. चांगला बॉल सन्मान देत असताना जीत. तिथे गोलंदाज पोहोचलाय. कोणतीही धाव मिळत नाही. समीकरण आता बदलत आहे. 23 चेंडू 21 ची गरज. विक्रांत 11 आणि त्यांच्या विरोधामध्ये सचिन 11 ही फाईट मैदानामध्ये चालू आहे.
चौथी क्वार्टर फायनलची लढत, कोण जिंकेल, कोण सेमीफायनल मध्ये प्रवेश करेल यासाठी चालू असलेली ही लढत. प्रत्येकाचं स्वप्न असतं किमान एक ट्रॉफी घरी घेऊन जावी. इथून जो जिंकेल तो किमान एक ट्रॉफी चा हकदार नक्कीच असेल. संदीप त्याच्या समोर जीत, कोलात टाकलेला बॉल, आणखी एक दांडी गोल होतीये. चांगली कमिटमेंट दाखवली सगळ्याच गोलंदाजांनी. आणखी एक विकेट, तिसरी सफलता मिळते ती सचिन 11 या टीमला. सुंदर सुरुवात होत असताना सचिन 11 या टीमची विक्रांत 11 टीमने मी म्हणेन आता विचार करायलाच त्यांना देखील भाग पडले. कारण फक्त 26 धावसंख्येचं टार्गेट समोर असताना वारंवार विकेट्स मात्र त्यांनी फेकून दिल्यात. पहिल्या विकेट वरती आपण जर बघितलं, पहिल्या ओव्हर मध्ये जर आपण बघितलं, सुहास पवारला बाद करण्यामध्ये यश आलं. त्यानंतर भावेश देखील शून्यावरती बाद झाला आणि आता जीत देखील मला असं वाटतं 5 धावसंख्या वरती तो देखील बाद होतोय. लास्ट सेकंडला अजूनही अक्षय पवार सारखा एक गोलंदाजी करत असताना या दुसऱ्या ओव्हर मध्ये पहिलं षटक अविनाशने देखील चांगला हाताळलं. तशी सुरुवात ते मोमेंटम कॅरी फॉरवर्ड करत असताना या सेकंड ओव्हर मध्ये कुठेही जाऊ नका, ही मॅच तुम्हाला शेवटच्या मोमेंट पर्यंत जाताना दिसेल. बॅटिंग साठी आलाय आकाश, 5व्या क्रमांकावरती. संदीप चांगला चेंडू आडव्या बाटने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू बराच वेळ हवेमध्ये, वाईडिश लॉंग ऑनला फिल्डर पोहोचेल का? पोहोचत नाहीये तिथे. अजय बसमा चेंडूला फील्ड करेल तोपर्यंत मिळतील या चेंडूवरती धावा. 2 धावसंख्येने धाव फलक जाऊन पोहोचतोय. 7 धावा धाव फलकावरती. या कॅचेस कंप्लीट कराव्या लागतील कारण अगोदरच धावा कमी आहेत. त्या डिफेंड करण्यामध्ये हा संघ उतरला मैदानावरती आणि या धावा कुठेतरी वाचवाव्या लागतील. ही जर कॅच पकडली असती ना तर मी म्हणेन आणखी मजा आली असती या सामन्यामध्ये. धाव फलक पोहोचले 7 वरती. 3 चेंडूचा खेळ संपलाय. दुसरं षटक मार्गस्थ असताना संदीप वीर चांगली गोलंदाजी करतोय. आणखी एक चांगला बॉल स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न हलकीशी अपील मैदानावरती होत असताना पंच आमचे राजेश भोईर आपण बघतोय एज अंपायर. कर्जत वरून ते या ठिकाणी दाखल झाले. दुसऱ्या बाजूला आढाव सरांना आपण बघतोय. कोळी सर देखील आज आपण एज अंपायर त्यांना देखील बघतोय. खूप चांगले पंच. संदीप अद्याप तरी चांगली गोलंदाजी राहिली. धावफलक पोहोचले फक्त 7 वरती. 26 धावसंख्येचं टार्गेट, अजून 19 ची गरज. खोलात टाकलेला बॉल, शॉट एक्स्ट्रा कव्हरला. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी होत असताना डायरेक्ट हिट झाला असता तर कदाचित अक्षयला देखील परतावं लागलं असतं आणि आज आपण 2 डायरेक्ट हिट्स बघितल्यात. धावफलक पोहोचेल 8 वरती. अक्षय पवार बराच वेळानंतर स्ट्राईक रेंजला येतोय परंतु अक्षय पवार हुशार आहे. त्याला माहिती आहे सोपी मॅच आहे. जर मैदानावरती राहिलं तर या धावा बनवणं सोपं. एका बाजूने निरंतर विकेट चालू आहेत. सो अशा परिस्थितीमध्ये शांत उभा आहे आणि एक चांगलं क्रिकेटर काय करतो तर शांत उभा राहतो, चांगल्या चेंडूला सन्मान देतो आणि खराब चेंडूवरती मोठे प्रहार करतो. शॉर्ट पिच बॉल, स्क्वेअर केटचा देखना नजारा अक्षय पवारच्या बॅट मधून आलाय. हा चौकार. चौकार आला अक्षय पवारचा. एक तडाकाच बघायला मिळाला पॉइंटला आणि 2 षटकांचा खेळ देखील या ठिकाणी समाप्त होते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलक जाऊन पोहोचेल त्या 12 धावा. 12 धावा धाव फलकावरती. चला फिल्डिंग लगेच लावून घ्या. बॉल द्या. जुना चेंडू तिथे द्या. येस, मॅच बॉल देखील देतोय. त्या दिशेने जे जे चेंडू गेलेत ना ते लगेच झालेत. ही खरं तर मेहनत आहे सगळ्या आयोजकांची. सगळे आमचे ऑलिंटियर्स तिथे आहेत, लक्ष देत आहेत. त्या सगळ्यांचं मनपूर्वक आपण स्वागत करू. बंड्या बॉय चषक, पॉवर बॉय दिशा क्लासेस, मोठमोठ्या स्पर्धा तुम्ही माथेरान नगरीमध्ये बघत असता. फार कठीण काम असतं खरं तर स्पर्धा ठेवणं, कारण हे पर्यटन स्थळ आहे. भारतामधील नामवंत थंड हवेचं ठिकाण माथेरान. फार दूरवरचा प्रवास करून तुम्हाला या ठिकाणी या मैदानावरती, ऑलिम्पिया हे मैदान, इथे तुम्हाला यावं लागतं आणि खरोखरच सॅल्यूट आहे सगळ्याच बंड्या बॉयज या टीमचं. खूप चांगलं मी म्हणेन आयोजन त्यांच्या माध्यमातून या 10व्या पर्वामध्ये आपण बघतोय. पुनशाला अविनाश वाघ. खोलात टाकलेला बॉल, शॉट एक्स्ट्रा कव्हरला. चांगला ड्राईव्ह बघायला मिळाला.
एकच धाव मिळते तिथे. स्ट्राईक रोटेशन होत असताना धावफलक एकने पुढे जाईल. धावफलक पोहोचेल 13 धावा धावफलकावरती. 26 टार्गेट आहे म्हणजे अजूनही बनवायचे त्या 13. 17 चेंडू 13 धावा. हे समीकरण मॅच सोपी आहे, परंतु अक्षय पवारची विकेट, 1-2 विकेट अजून या षटकामध्ये जर अविनाश वाघने घेतल्या तर मजा येईल या सामन्यामध्ये. कुठेही जाऊ नका. इथे हा चेंडू बॅक टू द बॉलर खेळण्याचा प्रयत्न. एक वेगळंच अग्रेशन आपण बघतो अविनाश वाघचं. ऍज अ आयकॉन तो या टीम मध्ये बघायला मिळाला. बॅटिंग करत असताना कोणती मोठी धाव संख्या त्याच्या बॅट मधून आली नाही, परंतु काय कमिटमेंट दाखवली ऍज अ बॉलर. समीकरण बदलते. 16 चेंडू आणि 13 धावसंख्येची गरज. 16 चेंडू 13. स्लोवर वन चेंडू कव्हरच्या दिशेने. स्वीप कव्हरला फिल्डर आहे त्या ठिकाणी. एकच धाव अक्षय पवारला इथून मिळेल आणि या एका धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचेल 14 धावा धावफलकावरती. 14 धावा धावफलकावरती. अक्षय जबाबदारी मात्र आपल्या स्वतःच्या खांद्यावरती घेतोय, कारण सुहास पवार शून्यवरती बाद झाला. त्यानंतर आकाश लवकर बाद झाला, भावेश लवकर बाद झाला, जीत लवकर बाद झाला, परंतु आपण बघतोय अक्षय पवार आणि आकाश ही जोडी मात्र संघाला पुढे घेऊन जात असताना. अविनाश वाघ पुनश्च खोलात टाकलेला बॉल डाऊन द ग्राउंड लॉंग ऑफच्या दिशेने. तिथे शॉट एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर पोहोचलाय. एकच धाव इथून मिळते ती आकाशला आणि एका धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचताय ती 15 धावा धावफलकावरती. 26 टार्गेट, 15 धावा धावफलकावरती. या मॅच मध्ये जर 40-45 धावा जरी असत्या ना तरी मजा आली असते या सामन्यामध्ये. अविनाश वाघ लोअर फुल टॉस बॉल हलक्या हाताने गाईड केला चेंडूला लॉंग ऑनच्या दिशेने. एकच धाव तिथे अक्षयला मिळेल. गरजेला काय पाहिजे, सिंगल डबल, तेच या ठिकाणी करत असताना अक्षय पवार स्ट्राईक रोटेशन करतोय. आणखी एक सिंगल आडवते. धावफलक पोहोचेल 16 वरती. 10 ची अजूनही गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 5 चेंडूचा खेळ संपलाय, 13 चेंडू 10 ची गरज. चांगला बॉल हाताळण्यात आला. 3 षटकांचा खेळ देखील या ठिकाणी समाप्त होतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचेल त्या 16 धावा. 12 चेंडू आणि 10 धावसंख्येची गरज हा सामना जिंकण्यासाठी विक्रांत 11 या टीमला. यानंतर तुम्हाला पहिली सेमीफायनल बघायला मिळेल. थोड्याच वेळात आम्ही ती तुमच्या समोर घेऊन येऊ. जय मल्हार आणि त्यांना फाईट करतील गोल्डन स्टार. टॉस जिंकलाय तो जय मल्हार या टीमने आणि प्रथमतः फिल्डिंग करताना तुम्हाला ते दिसतील आणि बॅटिंग साठी इन्व्हाइट केलंय ते गोल्डन स्टार या टीमला. 12 चेंडू 10 ची गरज गोलंदाजीसाठी आलाय अजय पाटील. 12 चेंडू 10 धावा. मॅच बनवू शकते हे षटक फार निर्णायक या मॅच मधलं. 1-2 विकेट्स घेण्याचा प्रयत्न केला गेला पाहिजे. शेवटच्या मोमेंट पर्यंत ही मॅच घेऊन गेली पाहिजे. सचिन 11 ही टीम तसा पराक्रम करेल का या सामन्यामध्ये. अजय पाटील समोर अक्षय पवार. हा ट्रॅकर बॉल अगोदर बॅट फिरली. स्लोवर वन हाताळण्यात आला होता. हलकीशी अपील मैदानामध्ये होत असताना पहिलाच डॉट बॉल आलाय. समीकरण आता बदलत आहे. 11 चेंडू 10 धावसंख्येची गरज. कुठेही जाऊ नका. एखादी विकेट या मॅच मध्ये पुनश्च वापसी होऊ शकते सचिन 11 या टीमची. 11 चेंडू 10 धावा हे समीकरण. बऱ्याचशा मॅचेस या मैदानावरती अशाच फसल्यात. तोच कारनामा दिसेल का तुम्हाला या मॅच मध्ये, कारण फक्त 26 धावा डिफेंड करते ही टीम. सुंदर गोलंदाजी अद्याप तरी राहिली आहे. आणखी एक चांगला बॉल सातत्याने ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न अक्षय पवारचा मी म्हणेन असफल ठरतोय. आणखी एक डॉट बॉल येत असताना 10 चेंडू 10 ची गरज. काय मॅच बघायला मिळते. सगळ्यांचीच मन जिंकणारी मॅच. चित्तथरारक हा सामना. लो स्कोरिंग थ्रिलर बघायला मिळते मैदानावरती. पहिली मॅच देखील अशीच रंगली होती. तिथे जर करंदोळीची रनआउटची विकेट जर आली नसती ना तर वेगळे चित्र बघायला मिळालं असतं. 10 चेंडू 10 धावा. आणखी एक चांगला बॉल. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा दंडित केला. एक अवांतरची सिंगल ऍड होती धावफलकावरती. समीकरण आता बदलतंय. 10 चेंडू 9 ची गरज. या धावा कुठेतरी वाचवाव्या लागतील ऍज अ बॉलर अजय पाटीलला. 10 चेंडू 9 ची गरज हे समीकरण मैदानावरती. कोण जिंकेल हा सामना, कोण सेमीफायनल 'मध्ये प्रवेश करेल यासाठी चालू असलेला हा सामना.
पुढे सरसावून एक वेगळाच क्लास दाखवलाय अक्षय पवारने. षटकार एकच हाताने हा षटकार मारला असे मयुरेश कदम आम्हाला सांगतात. एक वेगळाच क्लास बघायला मिळाला फटक्यामध्ये. पुढे सरसावून मारलेला षटकार धावफलक जाऊन पोहोचेल. 23 धावा. टेनिस cricket.in च्या वाहिनीवरती रिप्ले बघायला मिळतोय. कुणाल डायरे त्या ठिकाणी अजय पाटील वरती आता आक्रमण चढवलंय. ओव्हरपिच बॉल लॉंग ऑफला विजयी षटकार. मॅच फिनिश होत असताना अक्षय पवारने हे मॅच फिनिश करून दिली आहे आणि सामना जिंकलाय तो विक्रांत 11 या टीमने. हार्ड लक असेल सचिन 11. चला केक कटिंग करायचंय. विक्रांत से केक कटिंग करायचं. केक आणि विजेत्या संघाला 1000 रुपयाचं पारितोषिक. हेमंत पवार. आणि या मॅचचा सामनावीर ठरतोय ज्याने बॅटिंग करत असताना 18 धावा केल्या आणि 3 विकेट्स मिळवल्या तो अक्षय पवार या सामन्याचा ठरतोय सामनावीर. चला विक्रांत संघ टॉस बॉक्स मध्ये केक कटिंग होईल. त्यानंतर मान्यवरांकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहेत. ते मान्यवर आहेत अतिश डबे. आपण देखील यायचंय. माथेरान नागरी सहकारी पतसंस्थेचे माजी सभापती हेमंतजी पवार साहेब यांच्या हस्ते 1000 रुपयाचं पारितोषिक विजेत्या संघाला. आणि आयोजकांच्या वतीने केक कटिंग केला जाईल. स्पर्धेच्या अंतिम दिवशी आयोजकांची प्रचंड मेहनत असताना या क्रिकेटच्या दुनियाला एक वेगळा ग्लॅमर एक वेगळं व्यासपीठ आणण्याचा प्रयत्न बंड्या बॉयज संघाकडून केला जात आहे. अक्षय पवारला मॅन ऑफ द मॅचचा टी शर्ट देखील द्यायचा आहे. अक्षय पवार मॅन ऑफ द मॅच. टी शर्ट कुमार टी शर्ट घेतलं का अक्षय पवार. खूप चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली अक्षय पवार यांच्याकडनं. सलग 2 षटकार टोकून मॅचला जिंकून दिलं. विक्रांत टीमला सेमी फायनल मध्ये आणलंय. केक कटिंग चालू आहे. खूप चांगली स्पर्धा तुमच्या समोर. या स्पर्धेचं पहिलं पारितोषिक 55,555. मयूर सर थोडं थांबवतो. मॅन ऑफ द मॅचचा टी शर्ट दिला जाईल अक्षय पवार या खेळाडूला. अक्षय सौरभ गावरे आपण यायचं. सौरभ गावरे यांच्या हस्ते मॅन ऑफ द मॅचचा टी शर्ट दिला जातोय. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आहे टी शर्टच्या रूपामध्ये तो अक्षय पवार याला. थँक्यू अनिल सर. 55,555 या स्पर्धेचं पहिलं क्रमांकाचं पारितोषिक आहे. ते आम्हाला चंद्रकांतजी चौधरी साहेबांकडून आम्हाला मिळालेलं आहे. दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक 33,333.